मोदी सरकार देशामध्ये जातनिहाय जनगणना करणार। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मोठा निर्णय। काही राज्यांमधील जातनिहाय जनगणना आणि विरोधी पक्षाच्या सततच्या मागणीनंतर केंद्राचा निर्णय। काँग्रेस आणि मित्रपक्षांनी सत्तेमध्ये असताना अनेक दशकं जातीय जनगणनेला विरोध केला, मात्र आजच्या निर्णयानं आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास घटकांना सक्षम बनवलं जाईल। वंचितांसाठी प्रगतीचे नवे मार्ग मोकळे होतील। केंद्रीय मंत्री अमित शहांचा काँग्रेसवर निशाणा। जातनिहाय जनगणनेसाठी आम्ही सरकारवर दबाव आणला होता। जातनिहाय जनगणनेची अंमलबजावणी कशी करणार हे सरकारनं स्पष्ट करावं, तर आरक्षणातील 50% मर्यादाही हटवायला हवी। राहुल गांधींची मोदी सरकारनं घेतलेला जातीय जनगणनेचा निर्णय ऐतिहासिक। या निर्णयामुळे सामाजिक न्यायाचा नवा अध्याय सुरू होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दावा, तर काँग्रेसच्या सरकारनं जातीय जनगणनेचा सतत विरोध केल्याची फडणवीसांची टीका। जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहांचे आभार। जातनिहाय जनगणनेचा निर्णय भविष्यात जात व्यवस्था संपुष्टात आणण्यास मदत करेल, अजित पवारांची भूमिका। शिवसेना जातनिहाय जनगणनेचं समर्थन करते। कठोर निर्णय घेण्यासाठी धैर्य लागतं। काँग्रेसने एवढ्या वर्षात या विषयाकडे कधीही पाहिलं नाही, एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाचं स्वागत, पण ही घोषणा बिहार निवडणुकीपुरती नसावी। या निर्णयातून ओबीसी समाजाला त्यांचा हक्क मिळेल, विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाचं स्वागत, गेल्या अनेक वर्षांपासून जातनिहाय जनगणनेची आम्ही मागणी करतोय। या निर्णयामुळे देशातील समतेचा विचार अजून दृढ होईल, जयंत पाटील यांच्याकडून विश्वास व्यक्त। ही केवळ आकड्यांची मोजणी नाही, तर सामाजिक न्यायाचा पाया आणि नवीन धोरणांचा मार्गदर्शक दस्तऐवज ठरणार। धनंजय मुंडेंची ट्विट करत प्रतिक्रिया, गोपीनाथ मुंडेंचाही उल्लेख।